तर स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आता रात्रीच्या वाजले 12. तर बघा सगळी गँग आले. तुम्हाला ही गँग बघून वाटलं समजलं असेल काय आहे. तर माझा आहे बड्डे. तर हे बघा मालबिल हातारला ही सगळी एवढी गँग आली. आणि ओके कुठला केक आणला? बेल्जियम वेफल आहेत. तो म्हात्रे कुठं वाचलाय. तर बघा आता काय काय होतंय काय नाही या ब्लॉग मध्ये. बर्थडे गिफ्ट नको का? तर चला आता यो केक कापू यांनी आणले. शेट या झाली हॅपी बर्थडे. पक्का गोड खाऊन यानी पण व्हिडिओ सेंड कर. व्हिडिओ चालू हॅलो मला खाऊ दे. अरे त्याला तर आता तुम्ही बघितलं असाल सगळे पोरं आलेले म्हणजे मित्र भाऊस म्हणजे भाऊसच समजा सगळे आलेले. केक बी कापला सगळे पांडे मला कचरा विचरा करून ठेवलाय. तर आता आपण भेटू सकाळी. सकाळी तुम्हाला ट्विस्ट आहे. तुम्ही बघा मी तर कुठंतरी चाललो आहे. तर बघा तुम्ही. तर चला आता डायरेक्ट सकाळीच भेटू. म्हणजे सकाळी म्हणजे मी पाठे निघणार आहे. तर चला मग डायरेक्ट आता सकाळीच भेटू. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर ही आपली सकाळ म्हणजे रात्रच आहे. तरी आम्ही लेट झालो आहे. किती वाजले बघा 5:30 वाजले. आम्हाला निघायचा होता 5 म्हणजे 4:30-5ला झाला लेट. तर एवढा लवकर निघलं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कुठं चाललो आहे. तर आपण चाललो आहे एकविरेला. तर चला जाऊ. आणि माझ्यासोबत आहे वेदू आणि दिदीचाही येतात. दिदी, गिरिजा, मनू आणि दीक्षा दिदी. तर चला जाऊ दाखवतो तुम्हाला. तर आता निघलो आहे आपण. आपल्यासोबत आहे दिदी, गिरिजा, वेदू आहे आणि चिनू दिदी आहे. तर चला आता जाऊ. मस्त आम्ही निघलो. आता वातावरण पण दीक्षा दिदी आणि आता बोलतात चिनू दिदी. वा ते काय चालतंय चिनू दिदी दीक्षा दिदी माझं जोरात ना मग. तर बघू हा ब्लॉग कसा होतोय. चला बघू. याला बोलतात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला माणूस. असं झोपलाय बघा. काय बोलला जाता याला. किंवा झोपला तर मग ड्रायव्हरनी काय करायचा. काय बोलताय. तर याला कोण सांगलेलं रातभर जागाला. मॅगी खायला काय गरज. मग मॅगी काढू का मॅगी. थांब चढायला चालू केलं म्हणजे अर्धा चढून झाला. तर चला खाली मस्त आरती भेटली आम्हाला. तर वरची पण आरती झाली आहे. तर चला जाऊ लवकर चाललं सगळी. चला वरती गेल्यावरच भेटू आता डायरेक्ट.
दुःखात आहे, दुःखात आहे सध्या. खाणारे वेळात आता दर्शन झालेलं आहे, तर आता निघतो डायरेक्ट घरीच, कारण की लवकर जायचं, घरी पोचायचं आहे. तर चला तर डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू. तर आता आलो आपण घरी. अवतार बघा असं झालंय, जरा अवतार नीट करू, मग चला जाऊ. जरा बोलवलंय आपल्याला, तर चला जाऊया. हे बघा, ही जेवायला बसले. आंबा भात कोण खातो या? मी खाते. आंबा भात पिचपिचीत निसता, मस्त लागते. गिलगिलीत. तर चला आपण जाऊ आता. जरासा अवतार नीट करू आपला आणि चला जाऊ. पनवेलला जायचं आपल्याला, तर चला जाऊ. आता आलो आपण लेकवर. तर आत्तू आणि मामा आलेत केक घेऊन. तर केक कापायचा आता. हा ते भारी फिरतात रे, हायला मजा आहे तुमची. जाऊ चला केक कापू आणि मग चला जाऊ आपण. आज तू पार्टी देते ना? कसली लग्नाची ना? तुझ्या बर्थडेची ना. मामाला येणार आहे मला, तुझा काय संबंध नाही. मग आम्ही जाऊ, तुला नाही. आत्तू आणि मामा गेले लेकवर, आम्ही केक कापला. तर आता पियुष आणि सगळे कॉलेज फ्रेंड्स वगैरे सगळे येणार आहेत. जेवायला जाऊ आम्ही कुठेतरी. मला पण जाम भूक लागले सकाळपासून, फक्त ते एकवेळेशी येताना नाश्ता केला तोच, त्यानंतर काय खाल्ला नाही. मला पण भूक लागले. तर आता गावात जाऊ, जरा फ्रेश वगैरे होऊ. बघा अवतार बघा कसं झालं, हातपाय तोंड वगैरे धुवतो. आणि मी शूज नाही घातले, मी चप्पल घालून आलतो. तर शूज वगैरे घालू. तर मग चला जाऊ आता डायरेक्ट गावातल्या रस्त्यात पण लागले मी. तर चला आता डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू. आलो जेवायला. सगळ्यांनी लेट केलेलं आहे, खास करून ही केस नाही लागले ज्या हे खाऊ लागल्यावर. तर सगळे आहेत, वेदू पण आहे, स्वराज, कार्तिक, पियुष ही कोण आहे, निकिता, आणि तिकडे श्वेता आणि ही एक आहे. जाऊ दे, इंट्रोड्यूस नाही करत तिला, जर तिला फेम चढला आहे. जाऊ दे. तर आताच इथं सगळे आहेत. एक केक आणलाय, हा एक आहे आणि तो एक. चला आता केक कापून घेऊ. कुठं ठेवताय? तिथेच ठेव ना खाली. अरे मग दोन्ही पण खालीच ठेव ना, स्टँड कशाला ठेवतो मग? तू कालीच दिसते तशी पण. म्हटले ना प्लीज ना. जाऊ दे, तुला मी नाही घेत, तुला कट करीन. चल चलो गाईस. हा सोन्याचा बिस्किट कोणी आणलाय? सोन्याचा आहे का? ठीक आहे. हा इथं नाव पाहिजे होतं, इथं काय ठेवलंय? घे रे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Deepesh. Happy birthday to you. खाऊ तुम्ही. आता स्टार्टर वगैरे खाऊन झालेला आहे. आता मेन कोर्स साठी थांबलेत सगळे. किती टाइम लागला? कधीपासून येतोय? 1 तास झाले. घरी जायचंय पटकन. हिचा पेपर येऊ द्या. कुठला आहे? नीट. CD नीट. भाई अभ्यासू. इकडं खेळणी चालू केलं. काय खातो? कांदा. तर आता आलाय जेवायला. हे सगळे जेवण. ती बघ कशी बसलाय. भाई कसला दुःख आहे तुला? का? मी टाकेन. प्लेट चेंज. ये उधर डालो, वो इधर ले. अरे मत डाल उधर. अभी डाल उसको डाल. अभी इसको डाल. मैं बोला था पिंक. अरे भाई काय? हा अरे याची साईन आहे ना ती. अरे मी पण विसरलो. नाही परत नाही, साईन आहे त्याची. माझ्या ब्लॉग मध्ये कधी पण आला. कसा पियुष काय करणार एकदा. हा बाय काय कसं. तर आता जेवण झालेलं, आता निघतो आम्ही. जाम टाइमपास केला मस्त एक आपणा. तर चला आता जाऊ. आता 1-2 फोटो काढू आणि मग निघू घरी. ग्रुप फोटो काढूया. ग्रुप कसं पटापट. येऊ. आता घरी आलो. आता कनिष्का सही आले. कनिष्का आहे, झोल आहे, प्राजूची केस बघा
रात्री बघितली मलिंगा मलिंगा आणि इथं पियुष आहे वेदा कापतान केक यांची भांडणं चाललंय यांनी याचा कवर घेतलाय त्यांनी त्याचा ए गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बस ना किती किती ते केक केक कापायला घेतला आता तर चला केक कापू आईला काय चाललंय तुमचं मांडीवर बसतात दोघ जण ही काय एवढीशी आहे का एवढी रेडी आहे रेडी नाही मग काय मला वाटत तर नाही काय होईल नको लावू टिकला छोट्या बहिणीची किती माया अरे स्वीट होता साखर आणले काढायचे फोटो अरे कॅमेरा दात की गेम पटकन बाबा आडवा काला का नीला बाबांनी तू बनायला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू काल्या तोंडाचा म्हणतोय बघ वेद ऐक रे पियुष असे मग आग्र्यासारखे फोटो टाकले विश्वास नाही अभी एवढे मोठी पैसे कधी येणार बघ म्हणून जरा थांब ना पैसे नाही भारी रा अशी दाखव दाखवणार आहे थांब ना पूर्ण खोलू दे ना कुठं लावशील बेडरूम मध्ये रूम मध्ये नको काढू ना ते कशाला काढू दे काढू दे अरे तो आता plastic नाही ना. असं आहे बघ तो प्लास्टिक तो वेगळा प्लास्टिक टाकू शकतो परत त्याच्यात हा, तो तसा आहे का? खडक आहे बरं, एक आहे. डोला काय वाटत आवडला असा? ओके ओथे ओथे घरी तर आता इकडं पण केक आई आहे आतू थू आथू तू आणि दुग्या आहे छोटू बसला तिथं टी व्ही बघताय आणि इथं मालकीन ए, नाव काय टाकलंय डमरो डमरो दादा दादा तर चला केक कापू फोटो चांगला येतात अजून एक आहे. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर डमरू हॅपी बर्थडे मी चाललेलो तर बिटामा आणि केव्हा मला केक घेऊन मग व्हायचं आहे का तर आई आले केक घेऊन तर मग सगळं हे काय लिहिलंय डमरो रो सगळेच रो लिहितात ना यांनी पण आणला रो तर चला यो पण केक कापू नंतर जाऊ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू आंघोळ बिंगोळ केली एकदम आता म्हणजे एकदम बेकार झालेला एकदम म्हणजे जाम दमलो कारण की सकाळी पण लवकर उठलो आणि आता पण झोप नाही दुपारी पण झोपलो नाही तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय